बजाज डिस्कवर महाराष्ट्र. नमस्कार. बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्राच्या दुर्ग वैभवापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग आज मी तुमच्या समोर पेश करणार आहे. अष्टविनायकांपैकी पालीच्या बल्लाळेश्वराच्या मागे एक उंचापुरा बलाढ्य किल्ला दंड थोपटून उभा आहे. प्रथम दर्शनी असं वाटतं की हा एक संध कातळच आहे. या कातळातच दडला तो दुर्ग. त्याचं नाव आहे सरसगड. पुणे मुंबई महामार्गावर खोपोली आहे. तिथून पालीकडे जाणारा रस्ता पकडून मी निघालोय. वाटेत कोकणी निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेत बाईकवरून जाताना मध्ये अंबा नदी लागली आणि 29 वर्षांपूर्वी घडलेली ती दुर्दैवी घटना आठवली आणि मी गाडी वळवून जांभूळपाडा गावात शिरलो. दोन्ही बाजूला हिरवाईची नक्षी रेखत निवांत पहुडलेली अंबा नदी त्या दिवशी काळवैरिणी झाली होती. 24 जुलै 1989च्या त्या रात्री सगळं गाव झोपेत असताना नदीचं पाणी घोंघावत गावात शिरलं आणि शेकडो माणसांना मृत्यूनं झोपेतच गाठलं. त्यांच्या स्मरणार्थ गावात एक स्मृतिस्तंभ उभा केलेला आहे. आता त्या दुर्दैवी घटनेच्या खाणाखुणा पुसून गाव नव्यानं उभं राहिलंय. या गावातच सिद्धलक्ष्मी गणेश मंदिर आहे. या पेशवेकालीन मंदिरात उजव्या सोंडेची दशभुजा गणेशाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. इतकी सुंदर गणेश मूर्ती महाराष्ट्रात माझ्या तरी पाहण्यात नाही. मंदिराच्या व्यवस्थापनातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गावात भोर संस्थानातील गणपतीचे पुजारी दीक्षित यांचा वाडा आहे. आता त्याचे केवळ अवशेष उरलेत. जांभूळपाडा मागे टाकलं आणि पालीगाव ओलांडून पुढे आलो. देऊळवाड्यात गाडी लावली आणि सरसगडाकडे कूच केलं. मी आता पाली गावातून देऊळवाडा परिसरात आलोय. इथून सरसगडाची चढण चालू होते. चढण सुरू होताना वाट झुडपांमधून वळण घेत पुढे जाते. सरसगडाला आणखी एक नाव आहे. याला पगडीचा किल्ला असंही म्हणतात. पुणेरी पगडी पाहिलीत तुम्ही? गोल तबकडीसारखा आकार आणि मधोमध उंचवटा अशी त्याची रचना असते. सरसगड पण हुबेहूब तसाच दिसतो. समोर सरसगडाचा पहाडी सुळका थेट आभाळात घुसून आपल्याला भेटीचं निमंत्रण देत असतो. वाट चालताना पालीगावातली घरं, बल्लाळेश्वर मंदिराचा कळस मागे पडत जातात. समोर किल्ला तर दिसत असतो, पण ही वाट आपल्याला तिथपर्यंत कशी घेऊन जाणार याचा अजिबात अंदाज येत नाही. गावातून खडी चढण पार केल्यावर हा पठारासारखा टप्पा लागतो. त्याच्या पुढे सरसगड अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. बाजूला दिसणारे हे 3 सुळके त्याच्या रौद्र सौंदर्यात अजूनच भर पाडतात. पठार चांगलंच लांब लचक आहे. पुढे पुढे सावलीही विरळ होत जाते. त्यामुळे नक्कीच जरा थकायला होतं. टळटळीत दुपार, रणरणतं ऊन, खडी चरण, फार थकून गेलं. वाटेवर ही एवढीच सावली दिसते. जरा घटकाभर विसावतो. विश्रांती घेऊन नव्या दमानं चढणीला लागलो. या टप्प्यात सरसगडाचा सुळका अगदी स्पर्श करावा इतका पुढ्यात दिसत असतो, पण वाट मात्र संपत नाही. मागे वळून पाहताना उन्हात चिडीचूप बसलेलं पालीगाव आणि आजूबाजूचा परिसर नीट निहाळता येतो. त्यात कळस उंचावत बल्लाळेश्वर मंदिर आपलं वेगळेपण दाखवतं. सरसगडाच्या सुळक्यातून उगवलेल्या झाडाच्या फांदीवर बसून कुणी मुसाफिर निवांत विसावा घेताना दिसला. क्षणभर मलाही तिथे जाण्याचा मोह झाला खरा, पण मनाला आवर घालत मी पुढे निघालो.
यानंतर कुणाही भटक्याची परीक्षा बघणारा एक सणसणीत रॉक पॅच लागतो. दगडामध्ये पायऱ्या वाटाव्यात अशा खोबणी तयार केलेल्या आहेत. त्याला कुठलाही आधार नाही. वर जायचं तर सरळ त्या भल्या मोठ्या खडकाला शरण जात हात टेकवायचे. मीही तसंच केलं. काळजी घेत घोरपडीसारखं वर चढावं लागलं. चुकून हातपाय सटकला की पार्सल थेट पालीगावात जाऊन पडणार याची खात्री. इथून पायऱ्या सुरू होतात. त्याच्या अलीकडचा सगळ्यात कठीण रॉक पॅच होता. तुम्ही कसा सरपटत आलो ते तुम्ही पाहिलं. समोर एक भुयारी मार्ग दिसतोय. तो थोडा दम खातो आणि मग आत जातो. बरंच लांबलच भुयार दिसते. प्रशस्त तळघर आहे. पहाऱ्यावरच्या सैनिकांना विसावण्यासाठी या भल्या मोठ्या खोदीव गुहेचा उपयोग होत असावा. गुहेचं कोरीव काम पाहता ती हजारो वर्ष जुनी असावी याची खात्री पडते. आणि सरसगडाचं जुने पण सिद्ध होतं. बापरे. आता ह्या पायऱ्या तोडून मला वर जायचंय. आपल्या नेहमीच्या पायऱ्यांसारख्या नाही आहेत या. उभ्या सरळसोट कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत. आणि एक दोन नाही, 96 पायऱ्या आहेत. एक एक पायरी 2 फूट उंचीची. या सगळ्या चढलं की मी किल्ल्यात पोचणार. आधीची उभी चढण चढून आलोय. फार खलास झालोय. तेव्हा आता जोर लगा के उभट घडीतून चांगल्या गुडघावर उंचीच्या पायऱ्या चढून वर जायचं ही सरसगड वारीमधली दुसरी परीक्षा. पायात अक्षरशः गोळे येत होते. पण पायऱ्यांच्या टोकाशी दिसणारा दरवाजा खुणावत होता. बोलणाऱ्या पायांकडे दुर्लक्ष करावंच लागलं. कारण अजून अर्धी चढण पार करायची होती. पायऱ्या चढून एकदाचा दरवाजापाशी आलो. या सगळ्या पायऱ्या चढल्यावर मी किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात आलोय. या पायऱ्या जशा कातळात कोरून काढल्यात तसा दरवाजाही कातळात कोरून काढलाय. अतिशय रेखीव असा हा दरवाजा आहे. इथून आत शिरलं की एल आकाराची पहारेकरांची देवडी आहे. हा दरवाजा एवढा भक्कम आहे की कितीही बलाढ्य शत्रू आला तरी त्याला आत प्रवेश मिळणं मुश्किल. आणि एवढ्या पायऱ्या चढल्यावर इम्पॉसिबल. दरवाजातून आत शिरल्या शिरल्या एका हाताला खोदीव गुहा आहे. इथं बांधकामाला काही वावच नसल्याने सगळं काही काळ्या पहाडामध्ये खोदून काढलंय. आता मात्र इथे सरसगडावर येणाऱ्या प्रेमवीरांनी आपलं अक्षर वाङ्मय कोरून ठेवलंय.
तिथून आणखी थोडं वर आल्यावर ही माची लागते. इथं एखादा वाडा असावा. बांधकामाचे जोत्यांचे अवशेष स्पष्ट दिसतात. काही ठिकाणी तर खांब उभे करण्यासाठी कातळाला छिद्र पाडलेली आढळतात. थोडंसं पुढे गेल्यावर एक लांबलचक पाण्याचं टाकं दिसलं. एका बाजूने घडीव दगडांनी ते बांधून काढलंय. टाक्याजवळून निघून वरच्या टप्प्यावर जाण्यासाठी निघालो. पुन्हा एकदा तशाच दमछाक करणाऱ्या पायऱ्या. सूर्य अगदी डोक्यावर येऊन तळपत होता. सरसगडाच्या मोहिमेत सरशी मिळवायची तर तिकडे दुर्लक्ष करणं भाग होतं. दुप्पट उत्साह गोळा करत तुळक्यापर्यंतची म्हणजे पगडीच्या वरच्या टोकापर्यंतची वाट धावतच पार केली आणि बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो. सुळक्याच्या पोटात एका कपारीत पिराचं ठाण आहे. त्यावर कुणा भक्तानं चादर आणि फुलं चढवलेली होती. किल्ल्याचा दक्षिण दरवाजा आणि उत्तर दरवाजा याच्यामध्ये हा बालेकिल्ल्याचा सुळका आहे. हा बालेकिल्ला तळाशी इतका पोखरला गेलेला आहे, इतकी टाकी आणि गुहा इकडे खोदली आहेत, ह्या कशाच्या आधारावर तोलला गेला हेच कळत नाही. हजारो टन वजनाचा दगडी सुळका अक्षरशः अधांतरी तोलून धरल्याचा भास होतो. या सुळक्याला संपूर्ण चक्कर मारता येते. गडावर इतकं मुबलक पाणी आहे की अगदी आत्ताही गडाखालच्या तलई गावातले लोक उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईच्या काळात इथूनच पाणी खाली नेतात. हा किल्ला स्थान, रचना, बांधणी सगळ्याच बाबतीत सरस आहे. पण या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे जागोजाग बांधलेले पाण्याचे तलाव आणि टाकी. अशा पाण्याच्या तलावांमुळे आणि टाक्यांमुळे 12ही महिने पाण्याचा सुकाळ असतो. अशाच टाक्यांपैकी हे एक टाकं. ही कोरीव गुहा म्हणजे बहुधा कोठी असावी. धान्य आणि इतर गोष्टी साठवण्यासाठी हिचा उपयोग केला जात असावा. समोर काळ्या कभिन्न अजस्त्र भिंतीसारखा लांबलचक सुळका दिसतो. आपण वर चढताना दिसलेल्या 3 सुळक्यांपैकी हा एक. इथून तो अगदीच जवळ असल्याचा भास होतो. ही गुहा जरा वेगळी वाटली. वेगळी अशासाठी की दगडात खोदून बाहेरच्या बाजूने दगडी बांधकाम करून ती बंद केलेली आहे. इतर गुहांपेक्षा ही चांगलीच लांब, रुंद आणि प्रशस्त आहे. पण आत पडझडही बरीच झाली आहे. आत बराकीसारखी रचना आहे. या प्रचंड कातळात कोरलेल्या गुहा पाहून असं वाटतं की बहुधा एक लेणी समूह असावा किंवा कैद्यांना डांबून ठेवण्यासाठी केलेला तुरुंग असावा. काय ते जाऊन बघतो. सातवाहनांच्या काळात धरमतर खाडीवरचं नागोठणे एक महत्वाचं बंदर होतं. समुद्रमार्गे येणारा माल घोड्यांच्या आणि बैलाच्या पाठीवर लादून घाटमार्गाने घाटावरच्या पैठण आणि जुन्नर अशा महत्वाच्या बाजारपेठात नेला जाई. त्यावेळेस नाणेघाट, बोरघाट असे प्रचलित घाटमार्ग होते. अशा व्यापारी मार्गावर पाली हे एक महत्वाचं ठाण होतं आणि मागे छत्रासारखा उभा असलेला सरसगड हा या घाटमार्गाचं रक्षण करायचा.
गडाचा चोर दरवाजा म्हणजे शत्रूला चकवा देण्याची योजना. गडाला वेढा पडला आणि पराभव समोर दिसू लागला की कुटुंब कबीला बरोबर घ्यायचा आणि एखाद्या विश्वासू सेवकाबरोबर स्वतःची सुटका करून घ्यायची. हे गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठ्यांचं सूत्र. सरसगडावरचा असाच हा एक चोर दरवाजा. पुढे भोर संस्थांच्या ताब्यात हा किल्ला होता. 8 मार्च 1948 मध्ये संस्थानं विलीन झाली आणि तेव्हापासून सरसगड पोरका झाला. घाट मार्गावर पहारा देत उभा असलेल्या पहाडी छातीच्या या सरसगडानं आज अक्षरशः घाम काढला. पण किल्ला सर करायचा तर एवढी दुर्गमता हवीच, त्याशिवाय मुसाफिरीला काय मजा. मुंबई पुणे हायवेवर कर्जत हे प्रसिद्ध गाव. मी हायवेवरून आधी कर्जत गाठलं. कर्जतवरून जेमतेम 12 किलोमीटरवर उल्हास नदीच्या काठी कोंडाणे गाव आहे. कौलारू घरांचं ते टुमदार आखीव रेखीव गाव आहे, अगदी प्रेमात पडावं असं. राजमाची किल्ला ज्या पहाडाच्या माथ्यावर आहे त्याच्या पोटात प्राचीन शिल्पकलेचा एक अनोखा ठेवा आहे. त्याला म्हणतात कोंडाणे लेणी. पायथ्याशी असलेल्या कोंडाणे गावामुळे या लेण्यांना हे नाव पडलंय. अर्थात हल्ली कोंडाणे गावाच्या पुढे उंबरवाडीपर्यंत 1.5 किलोमीटर पर्यंत गाडी जाते. पुढे मात्र पायीच जावं लागतं. रस्त्यावर मला एक डवरलेलं पळसाचं झाड दिसतंय. फोटो काढण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही बाजूला असलेल्या दाट झाडीमुळे अगदी जवळ गेल्याशिवाय लेण्यांचं दर्शन होईल असं मला तरी वाटत नाही. लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दाट हिरवी झाडी आहे. आभाळात गुजगोष्टी करणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि लाल मातीच्या पाऊलवाटांवर आपल्या पायाशी घुटमळणारी मुळं यांच्या सोबतीने कोंडाणे लेण्यापर्यंतची वाटचाल सुसह्य होते. आता मी ही वाट सहज पार करत असलो तरी पावसाळ्यात हे अत्यंत अवघड असतं. पाण्याचा जोर फारच असेल तर दोरखंडाच्या मदतीने हा नाला पार करावा लागतो. बरेच वेळा राजमाचीला कोंडाणे लेण्यावरून जाणारे ट्रेकर्स दमछाक झाल्यावर पहिला टप्पा म्हणून इकडे थांबतात. इथून जेमतेम 20 ते 25 मिनिटात आपण कोंडाणे लेण्यापर्यंत पोहोचतो. कोंडाणे ते राजमाची असा ट्रेक करणाऱ्या ट्रेकर्स करता पावसाळ्यात हा ट्रेक विशेष आनंददायी असतो. आणि त्या ट्रेक मधलं महत्वाचं आकर्षण म्हणजे हा बऱ्यापैकी मोठा धबधबा. पोचलो बुवा. दिसली एकदाची लेणी. लेण्यांचं प्रथम दर्शन अगदी मोहवून टाकणारं होतं. या लेण्यांची सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्यांचा रंग. लेणी ज्या कातळात कोरली आहेत तो काळा कभिन्न नसला तरी पोटात मात्र तो लालसर तांबूस आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे झळाळणारं शिल्पवैभव पाहताना बदामीच्या चालुक्यकालीन लेण्यांची आठवण झाली. आता मी कोंडाणे लेण्याजवळ येऊन पोहोचलोय. इथवर येण्यासाठी कोंडाणे गावापासून 263 मीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 870 फूट चढावं लागतं. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जाळीदार गव्हाच्या रचना आहे. एका बाजूला कोरलेली नर्तक नर्तकीची 3 शिल्प लक्ष वेधून घेतात. एका शिल्पात तर चक्क नर्तिका नर्तकाची छेड काढताना दिसते, तर तिसऱ्या शिल्पात एक नर्तक 2 नर्तिकांसोबत नृत्य करताना दिसतो. लोणावळा परिसरातल्या इतर लेण्यांप्रमाणे ही लेणी सुद्धा हिनयान पंथ्यांची आहेत. हे पहिलं लेणं पूर्णावस्थेतलं वाटतं, तर इतर 2 लेणी अपूर्णावस्थेत आहेत. आत गेल्यावर बरचसं काम कोसळलेलं किंवा अर्धवट सोडलेलं दिसतं. मुख्य लेणं हे चैत्यगृह आहे. आत पडझड झालेला स्तूप आढळतो. चैत्यातून बाहेर पडून उजवीकडे पायऱ्या चढून गेल्यावर विहार दिसतो. त्यात मध्यभागी सभागृह. उजव्या डाव्या भिंतींमध्ये प्रत्येकी 5 तर पाठीमागे 6 कक्ष आहेत.
हा विहारही अर्धवट कोरून सोडलेला दिसतो. यातील छोटे कक्ष ध्यानधारणेसाठी वापरले जात असावेत. प्रवेशद्वारावर ज्या सुबकतेने कोरलेली अलंकरणं दिसतात ती आत दिसत नाहीत. किंबहुना खोदकाम अर्धवट सोडलेलं दिसतं. याचं कारण या दगडाच्या रचनेत असावं. या दगडातून पाणी पाझरत असल्याने तो काहीसा ठिसूळ झालाय. कोरीव काम करणं त्यामुळे अवघड झालं असावं. लेड्यांची पडझड होण्याचंही हेच कारण आहे. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.